खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत। जय महाराष्ट्र न्यूजवरून बातमी प्रसारित झाली होती आणि बातमी प्रसारित होताच कंत्राटदाराचे धाबे दणाणले। कंत्राटदारानं या रस्त्याचं काम हे सुरू केलंय। जय महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा आपण हा दणका पाहतोय। तर या ठिकाणचा रस्ता खराब होता, त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होत होता। ही बातमी जय महाराष्ट्रावर दाखवली आणि त्यानंतर या ठिकाणचा रस्ता हा प्रशासनाकडून बनवला गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला आहे। खामगावला अकोला महानगराशी जोडणाऱ्या या टेंभुर्णा जवळच्या रस्त्याचं बऱ्याच दिवसापासून बांधकामाचं काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवला होता, त्यामुळे असंख्य अपघात या ठिकाणी होत होते। ही परिस्थिती आपण पाहू शकतो। जय महाराष्ट्राने बातमी लावून धरल्यानंतर आत्ताची जी परिस्थिती आहे, तातडीनं रस्ते बांधकाम प्रशासन असेल आणि हा कंत्राटदार असेल, या कंत्राटदाराने संपूर्ण दखल घेतलेली पाहायला मिळते। सध्या डांबरीकरण जे आहे हे अत्यंत प्रगतीपथावर या ठिकाणी सुरू आहे। रस्ता दोन्ही बाजूला खोदून ठेवल्यानंतर एका रस्त्याच्या बाजूचं काम जे आहे ते पूर्णत्वास या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कंत्राटदाराकडून सध्या या रस्त्याच्या निर्माणाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। खऱ्या अर्थानं लोकांना या ठिकाणी आपला जीव मुठीतच घेऊन या खोदलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता, मात्र जेव्हा हे संपूर्ण प्रकरण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने लावून धरलं, त्यानंतर संपूर्ण प्रशासन असेल किंवा कंत्राटदार असेल, त्यांनी या संपूर्ण बातमीची गांभीर्यानं दखल घेतली आणि रस्ता जो आहे तो एका बाजूला या ठिकाणी तयार करून ठेवला आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।